संजय राऊत कधी पोलिसांना घाबरला नाही. संजय राऊत ईडीला घाबरला नाही. संजय राऊत सरकारला घाबरत नाही. 25 वर्ष मी मेंबर ऑफ पार्लमेंट आहे. मी प्रधानमंत्र्याला कधी घाबरलो नाही. महाराष्ट्रामध्ये येऊन अशा प्रकारे महिलांवरती हात टाकणं IAS अधिकाऱ्यांना हे कोणत्या नियमात बसतं हे मला एकदा समजलं की मी प्रधानमंत्र्यांना भेटून सांगेन की तुम्ही काय लायकीचे अधिकारी या महाराष्ट्रात आमच्या पाठवलेले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत आता चर्चा करत होते ते नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी. आता सध्या संजय राऊत आयुष प्रसाद यांच्याच कार्यालयामध्ये दाखल झाले आणि त्यांच्या आजूबाजूला जे नागरिक आपल्याला बघायला मिळत आहेत. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये रिंग रोड होणार आहे आणि या रिंग रोडच्या भूसंपादनासाठी जबरदस्ती प्रशासनाकडून केली जात आहे. त्या जबरदस्ती अंतर्गतच या ग्रामस्थांना इथल्या महिलांना मारहाण झाल्याचा यांचा आरोप आहे आणि मारहाण जर कोणी केली असेल तर ते पोलिसांसोबतच पवन दत्ता हे जे अधिकारी आहे प्रांत अधिकारी यांच्या माध्यमातून ही मारहाण करण्यात आल्याचा यांचा आरोप आहे. आज शिवसेनेचे सर्व पदाधिकारी पवन दत्ता यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेलेले होते. नेतृत्व होतं संजय राऊत यांचं. संजय राऊत तिथे पोहोचण्याच्या आधीच माजी आमदार वसंत गीते यांच्यासह इतर पदाधिकारी बोलत असताना पवन दत्ता हे तिथून निघून गेलेत. यांचा दावा आहे पवन दत्ता पळून गेलेत. काय नेमकं घडलं भाऊ? तुम्ही ज्यावेळेस पवन दत्ता यांच्याशी चर्चा करत होता? नाही, मी त्यांच्याशी चर्चा करायला आलो त्यावेळेस साहेबांनी सांगितलं की तुम्ही चर्चा करा, काय सांगताय ते मला कळवा. पवन दत्तांनी आम्हाला असं सांगितलं की तुम्ही हे सगळे आपण कलेक्टरांनी मला फोन केलाय की मी कलेक्टर ऑफिसमध्ये येतो, राऊत साहेबांना तिथे यायला सांगा आणि ते पळून गेले. त्यांच्याशी काय चर्चा झाली? त्यांचं काय म्हणणं होतं? नाही, त्यांचं म्हणणं तेच होतं की आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही या शहराचा भौगोलिक माहिती तुम्हाला नाही, तुम्ही जी या ठिकाणी ट्रेनिंग म्हणून आलात, साधं तुम्हाला मराठी येत नाही, त्यामुळे आमचे इथले तहसीलदार होते, प्रांत होते, त्यांना तुम्ही घेऊन जायचं ना. ते नाही, आता तुम्ही तिथे जाऊन दांडगाई केली, महिलांवर हात टाकला, आमच्या आजीवर हात टाकला, त्यांनी हाताला जे जखम झाली. हे सगळं आम्ही त्यांना विचारल्यानंतर ते सारखे आम्हाला ते सांगत होते की नाही तुम्ही कलेक्टर साहेबांकडे चला, कलेक्टर साहेबांकडे आला. याचा अर्थ त्यांना काही या गोष्टीची माहिती नाही, फक्त दांडा घेऊन मारणं हेच त्यांच्या हातात होतं, दुसरं काही माहिती. अर्धा तास झाला पवन दत्ता अजून आले नाहीत समोर. तर पळून गेले आणि सांगतात. येऊ द्या ना, आम्ही आता इथं थांबणार. येऊ द्या. बसलो ना मी. काय करणार? बघा, नंबर 1, संजय राऊत कधी पोलिसांना घाबरला नाही. संजय राऊत ईडीला घाबरला नाही. संजय राऊत सरकारला घाबरत नाही. 25 वर्ष मी मेंबर ऑफ पार्लमेंट आहे. मी प्रधानमंत्र्याला कधी घाबरलो नाही. महाराष्ट्रामध्ये येऊन अशा प्रकारे महिलांवरती हात टाकणं IAS अधिकाऱ्यांना हे कोणत्या नियमात बसतं हे मला एकदा समजलं की मी प्रधानमंत्र्यांना भेटून सांगेन की तुम्ही काय लायकीचे अधिकारी या महाराष्ट्रात आमच्या पाठवलेले आहेत हे मला प्रधानमंत्र्यांना पार्लमेंटला विचारायचं आहे. हा माझा पहिला प्रश्न आहे. तुम्ही काल इथे त्या काळाराम मंदिरावरती धर्मध्वजा फडकवलीत ना, कोणासाठी? धर्म कोणासाठी आहे? नारी शक्तीच्या रक्षणासाठी धर्म आहे ना. त्या धर्मध्वजेवरती हनुमानाचं चित्र तुम्ही काढलंय. हनुमानाने काय? हनुमानाने सीतेचं रक्षण केलं आहे. इथे सगळ्या सीतामाईंना बेदम मारलाय. कोणी? पवन दत्ता, पवनपुत्र, हनुमानाच्या नावानं आहे तो. तुम्ही हनुमानाचा अपमान करता इकडे. मला त्यांना विचारायचं आहे, पवन दत्तांना मला समोर विचारायचं आहे. माझ्यावरती तुम्ही FIR वगैरे लॉस करू शकता आमच्यावर, किंवा गुन्हा दाखल करू शकता, दुसरं काय करू शकता. माझं अख्खं आयुष्य कोर्टात आणि तुरुंगातच गेलेलं आहे. घाबरत नाही मी एकतर कधी सरकारी कार्यालयात जात नाही. जेव्हा येतो कार्यालयात तेव्हा तो विषय महत्त्वाचा असतो. या 80 वर्षाच्या आजीला ज्या पद्धतीनं हात तोडलाय तिचा, मला इथे येण्याचं माझं नियोजन नव्हतं. मी यांना फक्त चर्चेला बोलवलं. आमचे केशव पोरजे आहेत, ते म्हटलं आमच्या भागात असं असं झालं आहे. मी म्हटलं त्यांना घेऊन मी त्यांचं ऐकतो. ते पाहिल्यावरती माझे तळपायाची आग मस्तकाला गेली आणि मी इथे आलो. नाही तर मी इथे आलो नसतो. मला पाहू द्या आता सरकार काय म्हणताय ते. मी बोलतो ना मुख्यमंत्र्यांशी, आता बोलू. दोन्ही अधिकारी नाही, पवन दत्ता तर नाही. त्या अधिकाऱ्याला महाराष्ट्रातनं परत पाठवा, ही माझी मागणी आहे. असे अधिकारी महाराष्ट्रात राहता कामा नयेत. आज ते नाशिकला आहेत ना, अख्खा महाराष्ट्र मोठा आहे, कुठेतरी जाणार. आणि या अधिकाऱ्याला मी कायम सांगतो, सत्ता बदलत असते. सत्ता ही फार चंचल असते, लक्षात घ्या. ती कोणाची नसते. ठीक आहे, आज तुम्ही आहात, काल आम्ही होतो, उद्या परत आम्ही असू, तेव्हा कुठे जाल तुम्ही? आता म्हणजे धमकी आहे, धमकी समजा, काय हरकत नाही. तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा केली, काय म्हणणं त्यांचं? बघा, ते प्रामाणिक गृहस्थ आहेत. माझं कोणाविषयी काही म्हणणं नाही आहे.
माझं ज्या पद्धतीनं या अधिकाऱ्यानं महिलांवरती हात टाकला हे माझं त्याच्याशी आता व्यक्तिगत भांडण आहे आणि हे भांडण महाराष्ट्राशी आहे आणि महाराष्ट्राचं आहे. तुम्ही आमच्या महिलांवरती हात टाकला, बरोबर आहे. कसली SIT स्थापन करताय भोरला? ही करा ना SIT स्थापन. माझं प्रशासनाशी आमचा काही वाद नाही आहे. खरं म्हणजे मला इथे येणं आणि इथे बसणं हे सुद्धा मला फार अस्वस्थ वाटतं इथे बसणं. पण जोपर्यंत या महिलांचं मार्ग निघत नाही तोपर्यंत मी बसणार. काय अपेक्षा, मार्ग काय पाहिजे? पाहू ना आता कलेक्टर साहेबांकडे काय आहे ते. तुम्ही त्यांच्या जमिनी जबरदस्तीने घेताय, कशा करता? कुंभमेळा येईल आणि जाईल हो, कुंभमेळा येईल आणि जाईल. त्यासाठी लोकांच्या जमिनी जबरदस्तीनं ताब्यात घेण्याची गरज नाही. करा ना विकास, कोण नाही म्हणते का? रस्ते करा, सर्व करा. 35,000 कोटी काहीतरी बजेट तुम्ही केलेलं आहे, खर्च करा. पण ही पद्धत नाही आहे. हे आहेत खासदार संजय राऊत. त्यांचं म्हणणं आहे की हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे आणि या प्रकरणाची त्यांनी दखल घेतलेली आहे आणि हा संपूर्ण विषय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत ते पोहोचवणार आहेत. आणि असे जे अधिकारी आहेत जे महिलांना मारहाण करतायत त्यांना महाराष्ट्रामधून बाहेर काढावी अशी त्यांची मागणी आहे. थोड्याच वेळात जिल्हाधिकारी आणि संजय राऊत त्याचबरोबर हे ग्रामस्थ यांची चर्चा होणार आहे. त्या चर्चेमध्ये नेमकं काय फलित मिळतं हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.